हे शक्य नाही असं भुजबळांनी यावर काय म्हणणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि महायुतीच्या सरकारने सुद्धा ठरवलेलं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। त्याप्रमाणे 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला। उच्च न्यायालयामध्ये जरी कोणी गेलं तरी त्या विषयावरती स्थगिती त्या ठिकाणी मिळालेली नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व पक्षीयांनी भूमिका मांडली आणि राज्य सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। नाही असे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण सकारात्मक आहात, मात्र दुसरीकडे अनिल बोंडे यांनी असं म्हटले की मनोज जरांगे हे मुख्यमंत्री झाले तरी मराठा समाजाला आरक्षण कोण काय बोलतोय त्याच्यावरती मी वक्तव्य करणार नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे। जागेच्या संदर्भात काय सांगाल? जागा आपण किती लढवणार आहात? जागा वाटपाच्या संदर्भात एक प्राथमिक चर्चा माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी केली, पण आम्ही प्राधान्य दिलं आहे महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आणि म्हणूनच महायुतीचा एकत्रित मेळाव्याची सुरुवात, महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात 20 तारखेला अंबामातेचं दर्शन घेऊन कोल्हापूरपासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विविध तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमच्या घटक पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। पुढचे 15 दिवस संबंध महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आपण संबंध ढवळून काढणार आहोत। निवडणुकीच्या वेळेला योग्य वेळेला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सन्मानपूर्वक आम्ही योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ। बारामतीच्या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी असं वक्तव्य केलं की तरुण रक्ताच्या हातात संधी द्यायला हवी। तशी संधी वाळवेकर सुद्धा तरुण रक्ताला यावेळेला देतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती सुद्धा तरुण नेतृत्वाला सुद्धा वाळव्याला संधी नक्की मिळेल। साहेब, एक अजित पवार साहेबांच्या संदर्भात थोडा सिक्युरिटीचा थ्रेट व्यक्त करण्यात आलेला आहे, तुमच्यापर्यंत काही बातमी आहे का? कारण की मला आजच सकाळी समजलं की अजितदादांच्या सिक्युरिटीच्या बद्दल एक संदेश काहीतरी विभागाला प्राप्त झाला आहे। माझं काय कोण अधिकाऱ्याशी बोलणं झालं नाही। माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या संबंध विषयाची गंभीर विषयाची नोंद घ्यावी। पण अजितदादा या साऱ्या कुठल्याही धमक्यांना किंवा कुठल्याही काही गोष्टीला न डगमगणारे नेते आहेत। दादा आहेत, महाराष्ट्राचे दादा आहेत, माझ्या तमाम माय माऊलींचे सुद्धा ते दादा आहेत। त्यामुळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मामुली किंवा महाराष्ट्रातील तरुण निश्चितपणे त्या ठिकाणी आहेत। साहेब, एक असा विषय नाही का की सहानुभूती विरुद्ध विकास या म्हणजे विकासाचा चेहरा किंवा धडाकेबाज काम करायचा जो प्रतिमा आहे ती अजितदादांची आहे आणि त्यांच्या कधी काळी त्यांचे सहकारी ते सहानुभूतीचं राजकारण करताय आणि दादा विकासाचं राजकारण करताय। पण सहानुभूतीचा विषय लोकसभेच्या निवडणुकीत एकदा मतदान करून संपुष्टात आला। आपल्या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या मजबूत सिद्धांतावरती उभी केलेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावरती, गरिबीच्या निर्मूलनाच्या वरती 100% त्या ठिकाणी यशस्वी होईल। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।